सिन्नर बायपास भूसंपादन मोबदल्यावर समन्वय बैठक. शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला अजून थोडा अवधी. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाअंतर्गत बायपास भूसंपादनाचा मोबदला मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या बाधित शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची समन्वय बैठक पार पडली आहे. सिन्नर न्यायालयाच्या अधिपत्याखालील जप्तीच्या संदर्भात तसेच न्यायालयाच्या बेलीफ आणि धनको यांच्या उपस्थितीत हा मुद्दा चर्चेला गेलाय. आज दिनांक 26 मार्च 2025 रोजी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग नाशिक यांच्या दालनात ही बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत बाधित शेतकऱ्यांनी भूसंपादनाचा मोबदला केव्हा मिळणार याबाबत विचारणा केली आहे. यावर कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली आहे की हा प्रस्ताव रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, कोकण भवन, नवी मुंबई येथे सादर करण्यात आलाय. त्या संदर्भात दूरध्वनीद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असून वाढीव भूसंपादन मोबदला प्रस्ताव पुढील 10 दिवसात महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली येथे सादर केला जाणार आहे. शेतकऱ्यांना मोबदला लवकर मिळावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल असे आश्वासन देण्यात आले. ह्या मोबदल्यासाठीचा प्रस्ताव जो आहे तो अधीक्षक अभियंता कार्यालयात सादर झाला होता. तेथून तो मुख्य अभियंता कार्यालयातही सादर झालेला आहे यापूर्वीच, आणि त्या साधारणतः 1 ते 1.5 महिन्यापूर्वी तिथून तो मुख्य अभियंता त्यांच्या इथे कार्यालयात स्क्रुटिनी झाल्यानंतर तो प्रस्ताव आता आरो ऑफिस मुंबई येथे जे केंद्राचं अखत्यारीतलं कार्यालय आहे त्यांच्याकडे आहे प्रलंबित. आत्ताच मी त्यांच्याशी या बैठकीच्या अनुषंगाने दूरध्वनीवरनं चर्चा केली. त्यांनी 2 ते 3 दिवसात हा प्रस्ताव दिल्लीला जाईल म्हणून आश्वासन दिलेलं आहे. तरी आपण यांना आता ज्या बैठकीत सर्वांनी सामोपचाराने घेऊन आम्हाला सहकार्य करून त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही 8 दिवसात हा प्रस्ताव जाईल आणि याच्याबाबतची प्रत आम्ही उपलब्ध करून देऊ म्हणून त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी त्याचा आदरही ठेवलेला आहे. त्याबद्दल मी सर्व बाधित शेतकरी यांचे आभार व्यक्त करतो. यामध्ये सर आता आपण वरती सांगितलं अशा प्रकारे जे वरिष्ठ मंत्रालय आहे संबंधित तिथे आपण पाठवलं, त्यांच्याकडून नेमकं काय उत्तर मिळालं याविषयी? नाही, मी वरील मंत्रालय म्हणजे आरो ऑफिसशी चर्चा केलेली आहे. त्यांनी पॉझिटिव्हली सांगितलेलं आहे की शक्यतो उद्या संध्याकाळपर्यंतच प्रस्ताव जाईल, परंतु आपण तरी पण याच्यात 8 दिवसात आम्ही त्याचं फॉलोअप होईल असं गृहीत धरून, समजा उद्यापर्यंत नाही झालं तर आम्हाला शुक्रवारी सोमवारी फॉलोअप घेता येईल आणि तो प्रस्ताव दिल्ली कार्यालयात कसा जाईल यासाठी आम्ही वैयक्तिकरित्या लक्ष घालून पाठपुरावा. साधारण किती शेतकऱ्यांचा प्रस्ताव हा? एकूण 28 शेतकऱ्यांचा प्रस्ताव आपल्याकडे प्राप्त झालेले होते. 28च्या 28 शेतकऱ्यांचा प्रस्ताव आपण आरो ऑफिसला सादर झालेले आहेत आपल्याकडे. माझी या प्रकल्पामध्ये माझी आणि या बाधित शेतकऱ्यांची बऱ्याच प्रकारची जमीन गेलेली आहे. गेल्या 10-15 वर्षापासून आम्ही त्या जमिनीच्या मोबदल्यासाठी भांडतोय, पण तो मोबदला देताना शासन आम्हाला वारंवार कोर्टात जाणं, वारंवार त्याच्यात अपील करणं, या सगळ्या अपिलाच्या याच्यामध्ये चक्रामध्ये सगळे शेतकरी भरडून निघाले 10 वर्षापासून. आणि आज त्या कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही इथं जप्ती आदेश बजावायला आलो होतो, परंतु कार्यकारी अभियंता श्री शेवाळे साहेब यांनी आम्हाला समन्वयाने थोडंसं घ्या म्हणून सांगितलं आणि आम्ही तो प्रस्ताव दिल्लीकडे पाठवलाय आणि लवकरात लवकर तुमचा मोबाईल देऊ असं सांगितलंय. त्याच्यामुळे आम्ही आज तूर्त हा जप्ती आदेश न बजावता त्यांच्या आदर राखून त्यांनी लवकरात लवकर ह्या गोष्टीचं आम्हाला कबूल केलंय की हे पैसे आम्ही लवकरात लवकर देऊ असं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे. मंत्रालयाकडे पाठवलंय ते सगळं, हे त्यांनी ते लेखी पत्र दिलेले, त्यानुसार त्यांनी कार्यवाही करावी आणि पाठपुरावा करून आमचे लवकरात लवकर पैसे द्यावे अशी सरकार शेतकऱ्यांच्या वतीने मी विनंती करतो त्यांना. एवढंच मला सांगायचंय. आता लवकरात लवकर मोबदला मिळाला नाही तर आपली पुढील भूमिका आक्रमक राहील का? आक्रमक म्हणजे रस्त्यावर उतरावं लागेल आम्हाला. तो रस्ता टोल बंद करून टाकू, टोल नाका फोडून टाकू. काही शेतकऱ्यांनी आत्मधनाचा देखील इशारा दिलेला आहे. शेवटचा पर्याय तर तो काही शेतकऱ्यांच्या त्याच्यामध्ये खूप अडचणी आहे. काहींच्या महिलांना कर्करोगासारखा आजार झालेला आहे, त्यांच्या उपचारासाठी पैसे नाहीत, ते आज वनवन करतायत पैशासाठी. आणि सरकार अशा पद्धतीने जर सर्वांनाच त्रास देत असेल आमच्या जमिनी जाऊन, तर ही कुठंतरी चांगली भूमिका नाही सरकारची. ही सरकार असं लोकांना देशोधडीला लावण्यास सरकार दिसते. संबंधित विभागाचे मंत्री स्वतः नितीन गडकरी आहेत, त्यांच्यापर्यंत आपण काय संदेश पोहोचवाल? त्यांच्यापर्यंत आम्ही स्वतः भेटलो होतो
स्वतः आम्ही शेतकरी 10-20 शेतकरी खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या बरोबर त्यांची भेट पण घेतली होती. त्यांनी सांगितलं आम्हाला हायकोर्टाच्या निकालाच्या त्यापर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आम्हाला पैसे देता येणार नाही. त्याच्याप्रमाणे ते हायकोर्टात गेले. हायकोर्टामध्ये शासनाचे अपील फेटाळले. त्यालाही 2 वर्ष झाली तरी आमचे पैसे मिळत नाही. ही शोकांतिका आहे. त्याच्यामुळे ते पैसे जर वेळेत नाही मिळाले तर एकदा शेतकरी सगळे ठरवतील काय भूमिका घ्यायची. टोकाचं पाऊल उचलायचं का काय करायचं, रस्ता बंद करायचा. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.